या सगळ्यांनी आहुती द्यायची. अग्ने स्वाहा अग्नये इदं न मम प्रजा स्वाहा प्रजापतये इदं न मम. सगळी आहुती अर्पण केलेली असली तर तो डिश बाजूला ठेवा. शांतपणे ज्यांचे अग्नीचे ज्वाळा आहेत त्या ठिकाणी ज्वाळांकडे लक्ष केंद्रित करा. समोर ज्वाळा जर शांत झाले असतील तर डोळे बंद करून 2 मिनिटं शांत बसायचं आहे. तपकर्म स्वाध्याय निरतो भवेत्. एष एव हि श्रुतियुक्तः सत्यधर्म सनातनः. सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्म संघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्म संघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्म संघं शरणं गच्छामि. 5 मिनिटं फक्त आपल्याला अवधी लागला अग्निहोत्र करण्यासाठी. पण अतिशय पवित्र ऊर्जा जी आहे या अग्निहोत्रामधनं आपल्याला मिळणार आहे. खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला अग्निहोत्र केल्यामुळे मिळणार आहे. आज सगळीकडे कसं वातावरण आहे बाहेर, सगळीकडे ताण तणाव भीती चिंता रोगराई पसरत चाललेली आहे. एक प्रचंड मनामध्ये एक नेगेटिव्ह स्तोत्र चालू आहे. पण अशा प्रकारच्या वातावरणात आपल्याला राहायचं आहे का? अक्कलकोटला स्वामी समर्थांनी जी काय धर्मपीठ सांगितलेलं बाळप्पा महाराजांना स्थापन करण्यासाठी त्या ठिकाणी परमसद्गुरू श्री गजानन महाराजांनी अग्निहोत्राची उपासना आपल्या सगळ्यांसाठी खुला करून दिलेली आहे. महाराजांनी सांगितले की अशी उपासना आहे. पंचदन मार्ग महाराजांनी जे काय आपल्याला सांगितलं त्यातली अग्निहोत्र ही अशी उपासना आहे जी आपल्याला तेजस्वी बनवते, घरामध्ये सुखमय समृद्धमय आरोग्यमय वातावरण आपल्याला देते. अतिशय सोपं आहे. आपण सगळ्यांनी आता केलेलं आहे. असंच परत अग्निहोत्र आपल्याला उद्या सकाळी करायचं आहे. सूर्य उगवायच्या 10 ते 12 मिनिट अगोदर पात्र आता अग्निहोत्र झालेलं आहे. हे पात्र उचलून वर ठेवा. सूर्य उगवण्याच्या 10 मिनिट अगोदर पात्र खाली घ्या. त्याच्यामधलं भस्म बाजूला काढून घ्या. अतिशय औषधी गुणधर्माने भरलेले भस्म आहे. भस्म स्वच्छ चाळणीतनं काढून घ्या. 1 चिमूटभर आपण पिण्याच्या पाण्यामध्ये घाला. आपण थोडंसं भस्म खाल्लं तरी हरकत नाही. बरोबर सूर्य उगवण्याच्या 5 मिनिट अगोदर परत पात्र खाली घ्या, स्वच्छ करा. परत ह्याच आकाराच्या पात्रामध्ये गायनी गोवंशाच्या गवऱ्याचं आपल्याला अग्नी प्रज्वलन करायचं आहे. तांदूळ आणि तुपाची आहुती घालून घ्यायची आहे. आणि बरोबर सूर्य उगवण्याची वेळ झाली की सकाळचे 2 मंत्र 2 आहुती आपल्याला परत अग्नीमध्ये समर्पित करायचे आहेत. सकाळचा मंत्र मी म्हणतो, माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचे आहेत. सकाळचे मंत्र आहेत सूर्याय स्वाहा सूर्याय इदं न मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम. हे सकाळचे 2 मंत्र. अतिशय सोपी विधी आहे. 5 मिनिटं सकाळी आणि 5 मिनिटं संध्याकाळी. बरं, घाबरून करण्याची उपासना नव्हे. एकदा चुकलं, 2दा चुकलं, 3दा चुकलं, काही पाप कोप तंटा होत नाही. लक्षात घ्या. रोज सकाळी केलेलं वातावरण माझ्या घरामध्ये जी आहे ती ईश्वरी सोमन्यास मला संध्याकाळपर्यंत देतो आणि संध्याकाळी केलेलं वातावरण दुसऱ्या दिवशी परत सकाळपर्यंत देतो. असं 24 तास ते ईश्वरीची कृपा माझ्या भोवती असते. करायला किती वेळ लागतं? 5 मिनिटं. एकाने आहुती द्या. पूर्ण कुटुंबाला ईश्वरी संरक्षण मिळतं. महाराजांचा आशीर्वाद मागे राहतो. विशेष सकाळ संध्याकाळ आंघोळ करावी. आंघोळ करून अग्निहोत्र करावं. नाही झालं
तोंड हातपाय धुवून आहुती द्या, पण आंघोळीचं कारण काढून अग्निहोत्र चुकू नका म्हणून सांगितलेलं आहे. एवढं सोपा विधी आहे. कोणाला काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर त्या ठिकाणी आपलं मागं केंद्र आहे, स्टॉल आहे. या ठिकाणी सगळ्यांना अग्निहोत्राचे साहित्य सगळे उपलब्ध करून दिलेले आहेत. तर जाताना आवर्जून आपण सगळ्यांनी अग्निहोत्राचे साहित्य बघायचे, तिथे माहिती घ्या. अग्निहोत्राविषयी सगळं काही तिथं आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. आपण या ठिकाणावरून आत न गेलो की डाव्या साईडला त्या ठिकाणी केंद्र आहे. त्या ठिकाणी आपलं अग्निहोत्राचं सगळं साहित्य त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. अग्निहोत्राविषयी माहिती त्या ठिकाणी आहे. अग्निहोत्राची प्रदर्शनी त्या ठिकाणी लावलेली आहे. आणि तुम्हाला काही विचारायचे असतील तर आपले स्वयंसेवक त्या ठिकाणी थांबलेले असतील, ते आपल्याला सगळं मार्गदर्शन त्या ठिकाणी